Hello friends, welcome back to our YouTube channel. Friends, in this video we are going to learn the writing skill information transfer from ninth and 10th standard. So let's get started. Students, our medium is Marathi, so we discuss in a Marathi language. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका 9वी आणि 10वी या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये नवीन रचनेनुसार क्वेश्चन नंबर 6A प्रश्न क्रमांक 6 याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा एक 5 मार्कासाठी प्रश्न आहे. या इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये तुम्हाला A1 अँड A2 असे तुम्हाला 2 उपप्रश्न विचारले जाणार आहेत, ज्याच्यातून तुम्हाला एकावर उत्तर लिहायचं आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे माहिती हस्तांतरण. त्याच्यामध्ये ए आहे नॉन वर्बल टू वर्बल आणि A1 आहे नॉन वर्बल टू वर्बल आणि A2 आहे वर्बल टू नॉन वर्बल. आता नॉन वर्बल टू वर्बल मीन्स अशाब्दिक माहिती ही शाब्दिक भाषेमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे आणि A2मध्ये वर्बल टू नॉन वर्बल मीन्स शाब्दिक भाषेचं रूपांतर अशाब्दिक भाषेमध्ये किंवा अशाब्दिक स्वरूपात त्याची माहिती त्याचं वर्णन करायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला आपण नॉन वर्बल टू वर्बल या घटकाचा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला ग्राफ, मॅप किंवा चार्ट टेबल, टी डायग्राम, पाय चार्ट, ज्याला मराठीत आपण आलेख, नकाशा, कोष्टक, तक्ता, वृक्षालेख किंवा आपण ताई तक्ता, आकडेवारी इत्यादी सांख्यिकी माहिती तुम्हाला परीक्षेत दिली जाते आणि त्याचं रूपांतर तुम्हाला पॅसेज स्वरूपात किंवा शाब्दिक स्वरूपात करायला परीक्षेमध्ये विचारलं जातं. याला म्हणायचं नॉन वर्बल टू वर्बल. तर नॉन वर्बल टू वर्बल करत असताना काही सूचना जर तुम्ही पाळल्यात किंवा त्याचं पालन जर केलात तर तुम्हाला त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी मदत होईल. तर सूचनामध्ये तुम्ही दिलेली आकृती किंवा डायग्राम लक्षपूर्वक वाचून समजून घ्यायचं आहे. दुसरी सूचना आहे, आकृती दिलेली माहिती, मुद्दे याचे काळजीपूर्वक वाचन करून त्याचा योग्य अर्थ लावायचा आहे. लिहिताना परिच्छेदात मुद्देसूद मांडणी करायचं आहे किंवा मग सुरुवातीला अनुरूप योग्य शीर्षक देणे आवश्यक आहे. तुम्हाला शीर्षक दिलंच पाहिजे, शीर्षकाला सुद्धा गुण दिलेले आहेत. त्यानंतर माहितीची तुलना करण्यासाठी तरतमभाव, ज्याला आपण डिग्री म्हणतो, या व्याकरण प्रकाराचा उपयोग करावा. तसेच तुलना करण्यासाठी वेरायज, सिमिलर, अलाइक, बोथ अँड ॲज वेल ॲज इत्यादी शब्दाचा वापर करायचा, जेणेकरून तुमचा तो पॅसेज थोडासा प्रभावी वाटेल. प्रश्नाचे स्वरूप तांत्रिक असल्यामुळे तांत्रिक परिभाषेचाच वापर करायचा आहे. यासाठी तुम्हाला द डायग्राम शोज असेल किंवा हिअर अ रेकॉर्ड ऑफ किंवा इट इज नोटेडेड दॅट अशा प्रकारची सुरुवात तुम्हाला करण्यास हरकत नाही. तर या सगळ्या जर सूचना तुम्ही पाळलात तर तुम्हाला नॉन वर्बल टू वर्बल करत असताना या सूचनेच्या माध्यमातून तुम्हाला मदत होण्याची शक्यता असते. आता याच प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर 6A2मध्ये, ज्याला आपण वर्बल टू नॉन वर्बल दोन्हीचं उलट घ्यायचं आपल्याला. आता A1मध्ये नॉन वर्बल टू वर्बल करत असताना आपण अशाब्दिक भाषा किंवा सांख्यिकीय भाषा ही आपण शाब्दिक भाषेत केलेलं आहे किंवा तसं करणार आहोत. आणि A2मध्ये वर्बल टू नॉन वर्बल मीन्स शाब्दिक भाषा ही अशाब्दिक, म्हणजे दिलेला पॅसेज, दिलेला परिच्छेद त्याचं रूपांतर आपल्याला आलेख असेल, चार्ट असेल, तक्ता असेल त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं. या प्रश्नामध्ये शाब्दिक जे माहिती आहे त्याचं रूपांतर तक्ता, कोष्टक, वृक्षालेख, ज्याला आपण ट्री डायग्राम म्हणतो, किंवा मुद्द्यांच्या नोंदी इत्यादी स्वरूपात जी माहिती तुम्हाला करायला सांगितलेली आहे किंवा जो डायग्राम सांगितलेला आहे ते तुम्हाला करावं लागेल. तर या दोन्हीच्या संदर्भात हा फरक आहे, उलटं करायचं आहे. आणि वर्बल टू नॉन वर्बल करत असताना इथंसुद्धा काही सूचनाचं तुम्हाला पालन करायचं आहे. जसं की पूर्ण परिच्छेद म्हणजे पॅसेज एकदा काळजीपूर्वक वाचावा व मुख्य मुद्दे निश्चित करावेत. शीर्षक निश्चित करावे, शीर्षक प्रश्नात सुचवलेले असते, आपण ते ओळखून ते लिहायचं असते. किंवा मग टॉपिक सेंटेन्स यावरून शीर्षक निश्चित करता येते व कीवर्ड्स यावरून सब पॉईंट्स वगैरे निश्चित करता येतात. महत्त्वाचा मुद्दा सुटता कामा नये
किंवा गौण मुद्द्यांना महत्त्व मिळू नये, कमीत कमी शब्द वापरावेत किंवा आकर्षकपणा, नीटनेटकेपणा, पूर्ण वाक्य लिहायचं नाही किंवा मग पूर्ण सर्व उपमुद्दे उदाहरणे त्यामध्ये आले पाहिजेत, जर पॉईंट्स वगैरे तुम्हाला लिहा असं म्हटलं तर. तर अशा स्वरूपाच्या जर सूचना तुम्ही पालन केलात तर नक्कीच तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल करत असताना देखील चार्ट असेल, तक्ता असेल, टी डायग्राम असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना या गोष्टीचं पालन केल्याच्यानंतर तुम्हाला त्याची मदत होऊ शकते. तर हा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर 6A त्याच्यामध्ये A1 नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल अशा स्वरूपाचा आहे आणि हा देखील प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देऊन जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे करत असताना खाडाखोड करता कामा नये, कारण तिथंसुद्धा तुमचं बॅड इम्प्रेशन पडण्याची शक्यता असते. अक्षर नेहमीप्रमाणेच काढायला पाहिजे. तुम्ही जे काही काढणार आहात, जर वेगळं बाकीच्या प्रश्नाला वेगळं इथं जर वेगळे केलात तुम्ही तर ते सुद्धा बॅड इम्प्रेशन पडू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करून हा प्रश्न सोडवायचा आहे. उदाहरणादाखल या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण तोंडी स्वरूपात सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही त्याचं व्यवस्थित वाचून किंवा ऐकून त्याचं तुम्ही आकलन करायचं आहे. आता प्रश्न परीक्षेत तुम्हाला असा विचारला जाईल इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये, यू हॅव टू राईट टू शॉर्ट पॅराग्राफ फॉर युअर स्कूल मॅगझिन टेलिंग समथिंग अबाउट द sources of vitamins and effect due to lack of these vitamins. The following table will be helpful to you in writing paragraphs. तुमच्या शाळेच्या मॅगझिनमध्ये एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टमध्ये तुम्हाला आपल्या शरीरासाठी लागणारे जे विटॅमिन्स आहेत ते कोणते विटॅमिन्स आहेत किंवा मग त्याचे परिणाम काय आहेत याचा एक तक्ता दिलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही फक्त ऐका व्यवस्थित. तीन तक्ते आहेत. एकामध्ये विटॅमिन आहे, नेक्स्टमध्ये देअर सोर्सेस, ते कुठून मिळतात, आणि तिसरा जो आहे इफेक्ट ड्यू टू देअर डिफेन्स. आता विटॅमिन्समध्ये विटॅमिन ए कुठून मिळतात, देअर सोर्सेस तुम्हाला दिले त्या प्रश्नामध्ये, मिल्क, बटर, एग्ज. इफेक्टिव्ह ड्यू टू देअर डिफेन्सेस हे कशावर परिणामकारक असतात, तर ब्लाइंडनेस, डिसऑर्डेड ऑफ नर्वस सिस्टीम, तुमचा आंधळेपणा असेल किंवा तुमच्या नर्वस सिस्टीमवर हे विटॅमिन अतिशय लाभदायक असतं. म्हणून आपल्या आहारामध्ये विटॅमिन ए असणं गरजेचं आहे. विटॅमिन बी, मीट अँड एग्ज. विटॅमिन कशातून मिळतं, विटॅमिन बी मीठ अँड एग्ज, मांस आणि अंडीमधून. आणि हे कशासाठी लाभदायक आहे, डिसऑर्डेड ऑफ नर्वस सिस्टीम. ब्लाइंडनेस फक्त एमध्ये आहे आणि विटॅमिन बीमध्ये नर्वस सिस्टीमसाठी हे विटॅमिन बी आवश्यक आहे. देन विटॅमिन सी, हे सोर्सेस कुठं आहे, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. विटॅमिन सी जे आपल्याला मिळतं ते फळामधून आणि पालेभाज्यामधून मिळतं. आणि इफेक्ट ड्यू टू देअर डिफेन्सिस त्याचं स्किन डिझायजेस, त्वचा रोगावर हे विटॅमिन अतिशय लाभदायक काम करत असतं. आणि शेवटचे विटॅमिन दिलेलं आहे विटॅमिन डी, सनलाईट अँड फिश ऑइल. सूर्यप्रकाश ज्याला म्हणतो आपण सकाळचं ते, आणि फिश ऑइल माशांचं तेल ज्याला म्हणू आपण, ह्याच्यापासून हे विटॅमिन मिळत असतं. आणि हे इफेक्ट कशावर करतं, बोन डिझायजेस, जे आपले हाडांचे आजार आहेत त्याच्यावर हे लाभदायक. हा चार्ट, ही माहिती आहे. ही माहिती कशी आहे, नॉन व्हर्बल स्वरूपाची आहे, अशाब्दिक तक्त्याच्या स्वरूपात आहे. तर हीच माहिती आपण पॅसेजच्या स्वरूपात करायचं, त्याला म्हणायचं आपण व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता हीच माहिती आपण ज्यावेळेस पॅसेजसाठी करतो त्यावेळेस याला टायटल दिलं पाहिजे. आता टायटल काय, साहजिकच काय असेल याचं, ह्या तक्त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल काय टायटल, विटॅमिन्स डॉट टाईप, सोर्सेस अँड इफेक्ट्स. अगदी सोपं आहे. विटॅमिन टाईप्स, त्याचे प्रकार, त्याचं सोर्सेस कुठून मिळतात आणि त्याचे परिणाम काय. देन आता ह्याच्यामध्ये दोन वाटल्यास तुम्हाला दोन पॅसेज करू शकता. एक टाईप्स अँड सोर्सेस, प्रकार आणि त्याची कुठून मिळतात, त्याची माध्यम कोणते आहेत. आता बघा माहिती हीच आहे, फक्त शब्दरूपामध्ये मांडायचं आहे. आता विटॅमिन्स प्ले अ मेजर रोल इन कीपिंग अस फिट अँड हेल्दी. दे आर essential for the growth and development to human body. We must have vitamin regularly.
there are 4 types of vitamins. They are vitamins A, B, C, and D. Vitamin A is found mostly in milk, butter, and eggs. The sources of vitamins B are meat and eggs. Eggs provide us both vitamin A and B. We can get vitamin C from fruits and vegetables, and vitamin D from sunlight and fish oil. The oil is the resources of vitamin D. So sit or work in sunlight. हीच माहिती आहे. ह्या ज्या तक्त्यामध्ये जी माहिती दिली आहे अशाब्दिक स्वरूपात किंवा तक्त्याच्या स्वरूपात, तीच माहिती या ठिकाणी पॅसेज स्वरूपात लिहिली आहे. आणि यातला पुढचा जो तक्ता होता त्याची माहिती बघा. इफेक्ट ड्यू टू डिफेन्सी, म्हणजे कुठल्या कमतरतेवर हे प्रभावी काम करत असतं. हे विटॅमिन्स जे आपण तक्त्यात सांगितले तेच आपण शब्दरूपामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. Deficiency of these vitamins causes dangerous threat to the human body, to leads to various diseases and unhealthiness. Lack of vitamin A causes blindness. Vitamin B deficiency leads of disorder of the nervous system. Human skin is affected due to deficiencies of vitamin C. This leads to various skin diseases, while vitamin D deficiency make our bones weak. So, to keep fit, take balanced diet with provides all the vitamins. हा जो तक्ता आहे त्या तक्त्याचं स्वरूप आपण पॅसेजमध्ये केलं आहे. फरक काहीच नाही. आता जर समजा आपणाला वर्बल टू नॉन वर्बल जर प्रश्न विचारला असता तर आपण हा पॅसेज दिला असता परीक्षेमध्ये आणि आपल्याला काय करावं असतं, हा चार्ट तयार करावा असता. उलटं करायचं, बाकी काहीही नाही. फक्त सरावाने जर तुम्ही अभ्यास केलात किंवा पुन्हा पुन्हा जर सराव केलात तर हा देखील प्रश्न तुमच्या रायटिंग स्किलमधला जो महत्त्वाचा घटक आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, इथंसुद्धा तुम्हाला जास्तीचे मार्क मिळण्याची शक्यता असते. तर बोर्ड परीक्षेमध्ये किंवा मग तुमच्या बोर्डाने ठरवून दिलेल्या मार्काच्या स्वरूपामध्ये याचा जर तुम्ही विचार केला तर कुठल्या घटकाला किती मार्क्स मिळतात तर इथं त्याचंसुद्धा एक वितरण करून दिलं आहे. तर लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. आता नॉन वर्बल टू वर्बल करत असताना म्हणजे आता जे आपण केलो अशाब्दिक माहिती ही शाब्दिक स्वरूपामध्ये, तर त्याचं जर टायटल आपण सांगितलं सुरुवातीला त्या टायटलला 1 मार्क आहे. म्हणजे टायटलला सुद्धा कमी महत्त्व देऊन चालणार नाही. टायटल अगोदर लिहावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर यूज ऑफ द गिवन पॉईंट्स, जे तुम्हाला त्या तक्त्यामध्ये ट्री डायग्राममध्ये किंवा जे काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये जी माहिती दिली आहे त्याचे सगळे जर पॉईंट्स त्या पॅसेजमध्ये आले तर त्याला 2 मार्क आहेत. याला हे फार महत्त्वाचं आहे. किंवा ग्रामर, आता जसं मी लेटर रायटिंगमध्ये सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे की लेटर रायटिंग असेल किंवा कुठलाही रायटिंग स्किलचा भाग असेल त्याला ग्रामरला 1 मार्क आहे. विद्यार्थ्याला प्रश्न असा पडतो की या रायटिंग स्किलमध्ये ग्रामर कुठून आलं किंवा त्याचा काय संदर्भ. तर पुन्हा मी सांगतोय, तर आपण जे काही लिहिणार आहोत रायटिंग स्किलचा भाग, तर त्या रायटिंग स्किलमध्ये लिहित असताना आपण बऱ्याचशा ग्रॅमेटिकल मिस्टेक करत असतो. फॉर एक्झाम्पल टेन्स असेल, पंक्च्युएट असेल, तर यालासुद्धा मार्क्स आहेत. म्हणून हे लिहित असताना योग्य भाषा किंवा अचूक भाषा, योग्य काळ, पंक्च्युएट याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर तिथंसुद्धा तुम्हाला 1 मार्क आहे. त्याच्यानंतर ॲप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन. आता नॉन वर्बल टू वर्बल अशाब्दिक भाषा शाब्दिक करत असताना सुरुवात आणि शेवट किंवा प्रस्तावना किंवा त्याच्या सुरुवातीचा भाग आणि शेवटचा भाग हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून यालासुद्धा 1 मार्क आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, ह्या मार्काच्या वितरणानुसारच आपण चांगली तयारी केली. टायटल विसरता कामा नये. दिलेल्या माहितीमधले सगळे पॉईंट आले पाहिजे, त्याला 2 मार्क आहेत. किंवा ग्रामर त्याला 1 मार्क आहे. किंवा सुरुवात आणि शेवट त्याला 1 मार्क आहे. असे 5 मार्काचं वितरण या नॉन वर्बल टू वर्बलमध्ये केलेलं आहे. तसंच वर्बल टू नॉन वर्बल जसं मी म्हटलं तुम्हाला, तर हीच माहिती जर पॅसेजमध्ये दिली तुम्हाला, मी जे तुम्हाला रीडिंग करून दाखवलं आणि त्याचं जर तुम्हाला नॉन वर्बल करा म्हटलं तर मग तुम्हाला तक्ता बनावा लागेल. आणि याचंसुद्धा स्वरूप किंवा याचंसुद्धा वितरण मार्काचं बोर्डानं ठरवून दिलेलं तर असं आहे. तिथंसुद्धा टायटलला 1 मार्क आहे. त्याच्यानंतर कव्हरिंग ऑल पॉईंट्स, सगळे पॉईंट जे काही विचारलं आहे त्या पॅसेजमध्ये तिथे तुम्हाला त्या जर तक्त्यामध्ये किंवा ट्री डायग्राममध्ये जर आले असतील तर 2 मार्क आहेत.
किंवा ॲप्रिसिएट ग्राफिक अँड लेआउट. आता ग्राफ किंवा ज्याला आपण आलेख म्हणतो, तक्ता म्हणतो, विद्यार्थ्यांनी हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की परीक्षेमध्ये जे तुम्हाला सांगितलं आहे तेच करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला डायग्राम करा म्हटलं किंवा ग्राफ करा म्हटले तर तुम्ही ते करू शकता किंवा ट्री डायग्राम करा म्हटले तर ट्री डायग्रामच करायचं आहे. कारण मुलं करतात काय, विचारले ट्री डायग्राम तुम्ही करता ग्राफ. माहिती बरोबर आहे पण ते मात्र स्ट्रक्चर त्याचं चुकलेलं आहे, तर त्याला मार्क मिळणार नाहीत. जे म्हणून तुम्हाला जे विचारले किंवा लेआउट करायचं आहे पूर्ण तुमच्या त्या उत्तराच्या पेजला, तर हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही केला तर व्यवस्थित त्याला 1 मार्क आहे. त्याच्यानंतर ओव्हरऑल प्रेझेंटेशन म्हणजे सगळं जे तुम्ही हा प्रश्न मग ट्री डायग्राम असेल किंवा मग ग्राफ असेल, पाय डायग्राम असेल, जे काही विचारलं आहे त्याचं ओव्हरऑल जर तुम्ही प्रेझेंटेशन सादरीकरण जर व्यवस्थित दिसेल त्या पेजवर किंवा त्यांच्या उत्तरामध्ये तर साहजिक त्याला 1 मार्क आहे. अशा स्वरूपाचे 5 मार्क तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल करत असताना सुद्धा या ठिकाणी त्याचं वितरण अशा प्रकारे केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सूचना आहे. तर क्वेश्चन नंबर 6A एमध्ये A1 वर्बल टू नॉन वर्बल आणि A2 नॉन वर्बल टू वर्बल ह्या दोन्हीपैकी एक सोडवायचा आहे. हा प्रश्न वर्ग 9वीसाठी आणि वर्ग 10वीसाठी दोन्ही वर्गासाठी सारखाच प्रश्नपत्रिकेचा आराखडा असल्याकारणामुळे दोन्ही वर्गासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थ्यांनी याच्यावर पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा आहे किंवा पुन्हा पुन्हा त्याचा तयारी करायचं आहे, लिखाण करायचं आहे आणि ह्या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त तयारी करून जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असंच आणखी एका रायटिंग स्किलच्या घटकावर चर्चा करूया. तो ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. ओके, थँक्यू.